बॅक्टर शील्ड, कीटाणूंमुळे आयुष्य का थांबवावं. नमस्कार. आजच्या सवालमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आज पुन्हा एकदा नवा आठवडा, नवा दिवस, नवा प्रश्न आणि नवी चर्चा. आज मी चर्चा करणार आहे आरक्षण सिनेमाच्या निमित्ताने निर्माण झालेल्या वादाबद्दल. माझा प्रश्न आहे, प्रकाश झा यांच्या आरक्षण चित्रपटाला होणारा विरोध योग्य आहे का? तुम्हाला माहिती आहे रामदास आठवले यांनी या चित्रपटाला विरोध दर्शवलेला आहे. छगन भुजबळ यांनी विरोध दर्शवलेला आहे. छगन भुजबळ यांच्या महात्मा फुले समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आज या चित्रपटाची पोस्टर सुद्धा फाडून टाकलेली आहे. या सिनेमामध्ये आरक्षण विरोधी, राखीव जागांच्या विरोधी काही असेल तर आम्ही ते खपवून घेणार नाही असं दोघांनीही म्हटलेलं आहे. हा विरोध योग्य आहे का? अजून या मंडळींनी सिनेमा बघितलेला नाहीये. प्रकाश झा असं म्हणतायत माझा सिनेमा बघा आणि ठरवा. अशा प्रकारच्या विरोधाची कारण मीमांसा आपण या कार्यक्रमामध्ये करणार आहोत आणि आपण हे जाणून घेणार आहोत का हा विरोध होतोय. माझ्या सोबत आहेत नामवंत पाहुणे. माझ्या सोबत आहेत माझ्या स्टुडिओमध्ये हरी नरके हे महात्मा फुले समता परिषदेचे उपाध्यक्ष आहेत. माझ्या सोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई. माझ्या सोबत आहेत रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले. दिल्लीला आहेत ते, पण ते आवर्जून या कार्यक्रमासाठी आलेले आहेत. माझ्या सोबत आहेत सुप्रसिद्ध लेखक ज्यांचे अनेक सिनेमे गाजलेले आहेत असे पटकथाकार, संवाद लेखक जयंत पवार. आणि माझ्या सोबत थोड्याच वेळात येणार आहेत प्रकाश झा सुद्धा. मी सुरुवात करतोय रामदास आठवले तुमच्यापासून. या चित्रपटाला तुम्ही विरोध करण्याचं कारण काय आहे? तुम्ही हा सिनेमा बघितलेला आहे का? निखिल वागळेजी, मी काय हा चित्रपट बघितलेला नाही, परंतु आमची भूमिका तर अशी आहे की म्हणजे आरक्षण हा जो चित्रपट आहे, प्रकाश झा यांनी 12 ऑगस्ट पासून त्यांचा हा चित्रपट रिलीज होणार आहे आणि आमचं म्हणणं असं होतं की आरक्षणाच्या मुद्द्यावर आता समाजामध्ये एकमत होत आहे. सगळा समाज आरक्षण मागत आहे. मराठा समाज असेल, ब्राह्मण समाज असेल. अशा वेळेला जर आरक्षणाच्या या विषयावरती जर समाजामध्ये निगेटिव्ह जर भूमिका गेली तर समाजामध्ये वाद निर्माण होतील, जे पूर्वीच्या कालखंडामध्ये होते आणि अलीकडे आम्ही कुठेतरी ते वाद मिटवून आणलेले आहे. तर अशा वेळेला प्रकाश झा यांनी जर हा चित्रपट लोकांच्या समोर आणत असताना दोन्ही बाजू मांडायला काही हरकत नाहीत, परंतु त्याच्यामध्ये आरक्षणाच्या संबंधामध्ये एका समाजाला मिळते, दुसऱ्या समाजाला मिळत नाही, अशा पद्धतीची निगेटिव्ह थिंकिंग, निगेटिव्ह चर्चा जर पुढे आली तर पुन्हा समाजात वाद निर्माण होतील. म्हणून आम्ही अशी भूमिका मांडलेली होती की प्रकाश झा यांनी आम्हाला चित्रपट दाखवावा, पण ते म्हणतात की आम्ही तो दाखवणार नाही, आम्ही फुकट तर दाखवणार नाही. मग जर ते आम्हाला चित्रपट दाखवत नसतील तर त्यांना आम्ही तर दाखवू आम्ही आमचं आंदोलन. म्हणजे आमचं म्हणणं एवढंच आहे की आरक्षणाच्या विषयावर जर काही चुकीचे त्यामध्ये पार्ट असेल तर ते काढून तो विषय पॉझिटिव्ह समाजासमोर आणावा. आणि आम्ही मागणी करतो आहोत की इतर समाजाला सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे आणि अशा पद्धतीनं समाज जोडण्याचं काम आम्ही करत असतो. अगदी बरोबर आहे रामदास, भूमिका आहे की आरक्षणाच्या मुद्द्यावर समाजामध्ये तणाव निर्माण होऊ नये. पण मला एक तुम्हाला साधा प्रश्न विचारायचा आहे. ज्या गोष्टीला आपण विरोध करतो, ते पुस्तक असेल, सिनेमा असेल, नाटक असेल, विचार असेल, मुळामध्ये ते वाचलं पाहिजे, बघितलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संपूर्ण साहित्यामध्ये विचार स्वातंत्र्याचा पुरस्कार केलाय. तुम्ही सिनेमा बघण्याचंही सौजन्य दाखवत नाही आहात. समजा असं धरू की आपले प्रकाश झा जे आहेत ते सिनेमा दाखवत नाहीत तुम्हाला किंवा कोणाला दाखवायला तयार नाही आहेत. आपण त्यांना विचारू, ते आपल्याकडे येणार आहेत, पण सिनेमाचा पहिला शो बघून, शुक्रवारी पहिला शो बघून ही भूमिका तुम्हाला निश्चित नाही का करता येणार? नाही, आम्हाला तर आमचं म्हणणं असंच आहे की त्याच्यामध्ये जे काही टीव्हीवरती येतंय त्यामध्ये त्या संबंधामध्ये जे काय वर्तमानपत्रामध्ये येतंय त्याच्यामध्ये आमचं म्हणणं एवढंच आहे की एका समाजाला आरक्षण मिळत आहे आणि दुसऱ्या समाजाला मिळत नाही. दोन विद्यार्थ्यांमधला संघर्ष, एकाला ऍडमिशन मिळते, दुसऱ्याला त्या मेरिटमध्ये मिळत नाही आहे. तर अशा वेळेला म्हणजे आमचं म्हणणं असं आहे की बाबा त्यांना आरक्षण मिळते पण ज्या समाजाला मिळत नाही, ज्या मुलांच्या मनामध्ये अशी भावना आहे की आम्हाला ऍडमिशन मिळालं नाही, आम्हाला MBBS ऍडमिशन मिळालं नाही, MBA ला मिळालं नाही, इंजिनिअरिंगला मिळालं नाही, का तर आम्ही नॉन दलित आहोत. तर आमचं म्हणणं असं आहे की ज्या समाजाला आरक्षण मिळत नाही त्यांना ते द्या. अशा पद्धतीचा विषय पुढे आणून हा विषय पॉझिटिव्ह करता येऊ शकेल. परंतु प्रकाश झा हे सिनेमा दाखवायला तर तयार नाही आहे. त्यांनी दाखवला पाहिजे. पूर्वी अनेक सिनेमे अनेकांना दाखवलेले आहेत. म्हणजे जर प्रकाश झा यांना हा जर विषय चांगला लोकांच्या समोर आणायचा असेल. रामदासजी, एक प्रश्न आहे. प्रकाश झा ज्यांना दाखवायचा त्यांना सिनेमा दाखवलेला आहे, सेन्सॉर बोर्डाला दाखवलेला आहे, सेन्सॉर बोर्डाने त्याला UA सर्टिफिकेट दिलेलं आहे. सिनेमा अशा प्रकारे प्रकाश झा प्रत्येकाला दाखवत बसले तर ते कुठे कुठे जातील आणि कसे कसे जातील आपण त्यांना हे विचारू. पण मला माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही मिळालं.
सिनेमा बघितल्यावर तुम्ही भूमिका का ठरवत नाही? सिनेमाच्या जाहिराती बघून आधीच भूमिका का ठरवता? हे आंबेडकरी विचारांच्या विरोधात नाही का? नाही, हे आंबेडकरी विचाराच्या विरुद्ध अजिबात नाही आहे. म्हणजे आम्हालाही स्वातंत्र्य आहे, जसं प्रकाश आहे यांना स्वातंत्र्य आहे, त्यांना काही करण्याचं जसं स्वातंत्र्य आहे तसं आम्हाला आमची भूमिका मांडण्याचं स्वातंत्र्य आहे. आणि पण म्हणून रामदासजी पुन्हा तुम्ही पुन्हा सिनेमा सांगतो की बघितला नाहीये, आम्ही- अजून सिनेमा बघितला नाहीये. बघितला नाही म्हणजे आम्ही बघतोय. आम्ही 12 तारखेला बघणार आहोत. आमचे कार्यकर्ते बघतील आणि जर तो चांगला असेल तर ठीक आहे, नाही तर सिनेमा बंद पडतील आमचे कार्यकर्ते. 12 तारखेला बघणार आहात तुम्ही, त्याआधीच तुम्ही भूमिका ठरवलेली आहे. ठीक आहे, आपण ही चर्चा पुढे चालू ठेवूया. हरी नरके, तुमचा कशासाठी विरोध आहे? हीच भूमिका आहे की काही वेगळी भूमिका आहे? तुम्ही सिनेमा बघितलाय का? नाही, सिनेमा पाहिलेला नाही आहे, परंतु प्रकाश झा यांच्या संबंधामध्ये काही अनुमानं करता येतात. दामूल सारखा चित्रपट काढणारे प्रकाश झा हे पूर्ण वेगळे प्रकाश झा होते. त्यानंतर ते ज्या प्रकारचे गल्लाभरू आणि अत्यंत बाजारू, अत्यंत भडक आणि आक्रस्ताळी असे चित्रपट काढतायत. मी फक्त 3 उदाहरणं देतो. उदाहरण क्रमांक 1, प्रकाश झांनी त्यांच्या ट्विटरवर या सिनेमाच्या निमित्ताने जो विनोद प्रकाशित केला आहे तो मी आपल्याला वाचून दाखवतो. त्यांनी असं लिहिलंय की 2020 साली परीक्षा कशा असतील तर जनरल कॅटेगरीच्या सर्व विद्यार्थ्यांना सर्व प्रश्नांची उत्तरं दिल्यानंतर ते पास होतील. ओबीसी विद्यार्थ्यांना मात्र एक प्रश्न कुठलाही त्यांनी सोडवला तरी ते पास होतील. SC विद्यार्थ्यांनी प्रश्न वाचल्यात त्यांना पास केलं जाईल आणि ST विद्यार्थ्यांनी परीक्षेला आल्याबद्दल त्यांचे आभार मानून आम्ही त्यांना पास करू. मला हे अत्यंत घातक आणि अतिशय भयंकर वाटतं की प्रकाश झा एवढं जर थिल्लरपणाने आरक्षण या विषयाकडे पाहत असतील तर हे फार तेढ निर्माण करणारं आणि अपमान करणारं आहे. नंबर 1. नंबर 2, प्रकाश झा यांचे यापूर्वीचे जे चित्रपट होते त्याच्यामध्ये मी आपल्याला सांगू इच्छितो की त्यांच्या सर्व चित्रपटांमध्ये यापूर्वीचे जे व्हिलन आहेत ते साधू यादव किंवा तवरेज आलम अशा प्रकारचे मागासवर्गीय असतात आणि त्यांचे सगळे हिरो हे सिंग किंवा शास्त्री किंवा अशा प्रकारचे उच्चवर्णीय असतात. तुम्ही प्रकाश झांवर जातीयवादाचा आरोप करताय. अगदी. आणि तिसरा आणि अतिशय महत्वाचा मुद्दा मला या निमित्ताने मांडायचा आहे की या चित्रपटाच्या प्रमोजमध्ये सुद्धा अमिताभच्या तोंडी वाक्य काय तर हा देश भारत 2 विभागामध्ये विभागला गेलेला आहे. म्हणजे जे नाही आहे त्याचं तुम्ही लोकांना चिथावणी देताय काय? तुम्ही भारताची विभागणी करण्याच्यासाठी लोकांना सूचित करताय काय? या 3 मुद्द्यांवरनं आम्हाला असं वाटतं की हा चित्रपट हा अत्यंत भडक, आक्रस्ताळी आणि या देशामध्ये तेढ निर्माण करणारा असावा अशी आमची समजूत झाली. आरक्षण विरोधी सुद्धा असावा. अगदी. हेमंत देसाई, तुम्हाला पटतंय का? सिनेमाचे प्रोमो बनवून यांनी ही कल्पना बनवलेली आहे, यांनी सिनेमा स्वतः बघितलेला नाहीये. हे योग्य आहे का पहिली गोष्ट? आणि हे तुम्हाला पटतंय का हे जे म्हणतायत? मला पहिल्यांदा सांगायला पाहिजे की रामदास आठवले आणि हरी नरके यांच्या भूमिकांमध्ये फरक आहे. म्हणजे भूमिका मांडण्याची पद्धत. म्हणजे यांनी काहीतरी एक ट्विटरवरचं जे होतं त्याचा पुरावा तरी सादर केला. पण माझं म्हणणं असं आहे की प्रमोज बघून किंवा ट्विटरवर काय लिहिलंय ते बघून त्याच्या संबंधी निष्कर्ष काढणं हे चुकीचं आहे. मुळात पहिल्यांदा मी कुठलाही सिनेमा न बघता त्याच्याबद्दल अशा प्रकारची आताताई विधानं करणं हे चुकीचं आहे. प्रकाश झा यांची बॅकग्राऊंड म्हणजे दामोल शिवाय स्वामी सांगतो. मी आता हरी नरकेने जो आरोप केला की त्यांची जी कॅरेक्टर्स असतात की त्यामध्ये उघड त्यांचा बायस दिसून येतो. माझं म्हणणं तसं नाही आहे. त्यांना जे नायक वाटतात, जे उच्चवर्णीय आहेत, त्या नायकांमधल्या सुद्धा खल प्रवृत्ती आहेत त्या त्यांनी दाखवलेल्या आहेत. तो नायक कसा घसरतो हेही दाखवलेलं आहे. आणि त्याचवेळी उत्तर प्रदेश आणि बिहारमधलं जे वास्तव जे त्यांनी बघितलेलं आहे ते त्यांनी गंगाजलमध्ये, ते त्यांनी अपहरणमध्ये अतिशय प्रभावीपणे दाखवले. दुसरी गोष्ट म्हणजे प्रकाश झा हे स्वतः रामविलास पासवान यांच्या लोकजनशक्ती पार्टीच्या अगदी जवळ होते. त्या पार्टीच्या वतीने निवडणूक सुद्धा लढवली. त्यांची त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट नितीश कुमार यांच्या बरोबर आहे. आत्ता असते वैचारिकदृष्ट्या नितीश कुमार यांच्या जवळ काही असलं तरी साधारणतः सोशल जस्टिस वाल्यांच्या ते बाजू पक्ष घेणारे आहेत. त्यामुळे त्यांच्यावरती असा आरोप करणं हे चुकीचं आहे मला वाटतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की आरक्षणावरचा सिनेमा बघताना त्याच्यामध्ये वेगवेगळे पॉईंट ऑफ व्ह्यूज येणार की नाहीत का फक्त एकच पॉईंट ऑफ व्ह्यू त्याच्यामध्ये येईल? कारण ही कलाकृती आहे. हा आरक्षण या विषयावरची डॉक्युमेंटरी नाही येते. त्यामुळे त्यामध्ये वेगवेगळ्या भूमिका मांडणारी पात्र येतील, त्यांची एकमेकांशी असणारे संबंध येतील, त्याच्यामधली गुंतागुंत येतील. आणि मला नक्कीच वाटतं की जे मी प्रमोद बघितले त्याच्यामध्ये ही गुंतागुंत मांडण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आणि तरी ज्यांना आक्षेप असेल, गंभीर आक्षेप असतील, त्यांनी सिनेमा बघावा, त्याच्यानंतर त्यांनी कोर्टामध्ये जावं, त्याच्यानंतर त्यांनी लेख लिहावा, सेमिनार्स घ्यावा, त्याच्या विरुद्ध भूमिका मांडावी. किंवा आरक्षणच्या पोस्टर फाडणं वगैरे योग्य हे तर नाही. चुकीचंच आहे. पण आरक्षणाच्या संबंधी स्वतःची भूमिका मांडणारा सिनेमा स्वतः बनवावा, नाटक बनवावं,
त्याचा प्रचार करावा आपल्या भूमिकेचा, पण प्रकाश झा यांना भूमिका मांडण्याचं आपलं स्वातंत्र्य आहे असं मला वाटतं. संजय पवार, तुम्ही पटकथाकार आहात, संवाद लेखक आहात, अनेक मराठी सिनेमे तुम्ही लिहिलेले आहेत. तुमची या संदर्भामध्ये काय भूमिका आहे? नाही, माझी भूमिका स्पष्ट आहे की एकतर ज्या पद्धतीने समता परिषद किंवा रामदास आठवले यांनी तो विरोध केलेला आहे किंवा प्रकाश झाना सिनेमा दाखवा म्हणून जी काही एक मनगटशाहीची भाषा आहे ती मला अजिबात पसंत नाही. कारण मला असं वाटतं की फुले शाहू आंबेडकर मानणारे लोक हे विचार त्या लढाईवर विश्वास ठेवतात, खंडन मंडनावर विश्वास ठेवतात. आणि मला वाटतं यापूर्वीच्या काळात हरी नरकेंनी हे स्वतः काम केलेलं आहे की त्यांनी अनेक अशा पद्धतीच्या वादांना लिखाणातूनच उत्तर दिलेलं आहे. आता भुजबळांच्या बाबतीत म्हणायचं तर भुजबळांचे प्राथमिक शिक्षण मुळात मनगटशाहीमध्ये झालेलं आहे आणि रामदास आठवले सध्या त्यांच्या प्रौढ शिक्षण वर्गात सहभागी झालेले आहेत मनगटशाहीच्या. त्यामुळे आता त्यांना कदाचित ज्या नवीन युतीमध्ये ते आलेले आहेत त्याप्रमाणे त्यांना कदाचित त्या मनगटशाहीचा जोर दाखवा अशी एक इच्छा झालेली असणार. परंतु मला असं वाटतं की चित्रपट पाहून त्याच्याबद्दलची नंतर जर परंतु नंतर आता हेमंत देसाई म्हणाले तसं असं लक्षात आलं की चित्रपटांना विरोध, त्याच्यामधला लेख, त्याच्यावर निषेध आणि त्याच्यावरचे मोर्चे काढून होत नाही, तर त्याच माध्यमातून त्याला उत्तर द्यावं लागतं. आणि म्हणून मला असं वाटतं की रंगमंचावर जेव्हा कोण म्हणतं टक्का दिला, बामणवाडा, वाटा पळवाटा, किरवंत अशी नाटकं आली तेव्हा ती त्यांना परस्पर उत्तरं मिळाली होती. आणि मला वाटतं हेच त्याचं म्हणजे मुक्तासारखा सिनेमा आला तर हेच त्याचं खरं माध्यम आहे. आणि मुळात असं आहे की आरक्षणाला जो विरोध होतो आहे तो फक्त एकटा प्रकाश झा करत नाही. म्हणजे अगदी आपण असं गृहीत धरूया त्यांनी सिनेमात आरक्षणाला विरोध केला असेल तर तो देशभरच आहे. म्हणजे तो सैद्धांतिक विरोध आहे, म्हणजे तो पहिल्यापासून. एक मिनिट, संजय पवार, तुमचा आवाज आमच्यापर्यंत येत नाहीये. एक मिनिट थांबा, आम्ही पुन्हा तुमच्याशी संपर्क करतो. आवाज येत नाही तुमचा आमच्यापर्यंत. परंतु संजय पवारनी जो मुद्दा मांडला तो खूप महत्वाचा होता. हरी नरके, विशेषतः तुमच्याकडून संजय पवारांची वेगळी अपेक्षा आहे की हाच प्रकार पूर्वी हिंदुत्ववाद्यांनी केलाय, म्हणजे भुजबळांनी केला याबद्दल आम्हाला आश्चर्य वाटत नाही, कारण भुजबळ शिवसेनेत होते. भुजबळ ते म्हणाले त्याप्रमाणे भुजबळांचं प्रशिक्षण तिकडेच झालेलं आहे. पण हा प्रकार हिंदुत्ववाद्यांनी वॉटरबाबत केला, हा प्रकार हिंदुत्ववाद्यांनी आमिर खानच्या सिनेमाबाबत केला, फायरबाबत केला, परझानियाबाबत केला. आपल्याला जो विचार पटत नाही तो विचार मोडून तोडून टाकणं, फुले शाहू आंबेडकरांच्या सगळ्या विचारसरणीमध्ये विचार स्वातंत्र्य येतं. अशा वेळेला तुमचे कार्यकर्ते, समता परिषदेचे कार्यकर्ते आज पोस्टर फाडून टाकतात, याचं समर्थन तुम्ही कसं करा? मी आपल्याला या संदर्भामध्ये संजय पवारांनी जो मुद्दा उपस्थित केला आणि आपण करता आहात त्याच्यामध्ये एक फक्त गोष्ट विसरून जातीये, राहून जाते, तिच्याकडे लक्ष वेधतो. भारतीय राज्यघटनेच्या 19व्या कलमाप्रमाणे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं, भाषण स्वातंत्र्याचं आपल्याला हक्क देण्यात आलेला आहे आणि हा फंडामेंटल राईट मधला, मूलभूत अधिकारातला आहे. पण त्याच कलमामध्ये अत्यंत स्पष्टपणाने असं लिहिलंय की हा अधिकार जो आहे, हे जे स्वातंत्र्य आहे, हे अनिर्बंध किंवा अमर्याद नाही. आणि त्याच्यात काय लिहिलंय? त्याच्यात असं लिहिलंय की राज्याची सुरक्षितता, परकीय देशांशी मैत्रीचे संबंध, सार्वजनिक सुव्यवस्था, सभ्यता, नीतिमत्ता आणि अनुसूचित जाती जमातीचे हित या संदर्भामध्ये जर प्रश्न निर्माण होणार असतील. अगदी बरोबर आहे, तुमच्याशी मी सहमत आहे. पण माझा प्रश्न आहे की हे जे तुम्ही दाखवताय हे सेन्सॉर बोर्डाला सुद्धा माहिती आहे, किंबहुना सेन्सॉर बोर्डाची निर्मिती यासाठी आहे. मग सेन्सॉर बोर्डाने ज्या सिनेमाला सर्टिफिकेट दिलं त्या सिनेमावर आक्षेप घेण्याचा अधिकार तुम्हाला कसा काय? हस्तक्षेप करतो. एक वाक्य सांगतो. सेन्सॉर बोर्डवरती ज्यांनी हा सिनेमा बघितला त्याच्यामध्ये जे 9 सदस्य होते त्याच्यामध्ये अनुसूचित जाती जमातीचे सुद्धा सदस्य होते. त्यांनी त्या अँगलनी सुद्धा बघितलेला आहे. त्याच्यामुळे आता सेन्सॉर बोर्डचा बद्दल सुद्धा तुम्हाला आक्षेप असेल, मी सांगतो या संबंधामध्ये नाही तर तुम्ही ट्रायब्युनलकडे वरच्या जाऊ शकता, नाही तर कोर्टामध्ये जाऊ शकता. पण तुम्ही अशा प्रकारची भूमिका मांडू शकत नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं जे तुम्ही म्हणालात की ते अनिर्बंध नाही, अनिर्बंध आहे असं कोणीच म्हणत नाही. ते घटनेची चौकट आपल्याला माहिती आहे, विशेष पक्षपाताचं धोरण आपल्याला माहिती आहे, यासंबंधी काय करायला पाहिजे हे मला वाटतं प्रकाश झाना सुद्धा याची प्राथमिक माहिती आहे. आणि त्यामुळे तशा प्रकारचे आक्षेप घेणे मला संजय पवारनी जो मुद्दा मांडलेला आहे, संजय पवारना आता ऐकू जात आहे, मला त्या मुद्द्याला तुम्ही उत्तर नाही दिलेलं आहे. मनगटशाहीचा मुद्दा आहे. पोस्टर फाडून टाकणं हे कुठच्या फुले आंबेडकरी विचारसरणीमध्ये, शाहू महाराजांच्या विचारसरणीमध्ये बसतं? उत्तर देतोय. त्याच्या आधी मी थेटपणाने देसाई सरांना आणि तुम्हालाही प्रश्न विचारतो. मी काही नावं वाचून दाखवतो. जयश्री कांबळे, नंदू बनसोडे, राजाराम तानवडे, मिसेस मेमा आणि रजनी टिळक. ही नावं सर चित्रपटाच्या संदर्भामध्ये कधी वाचल्यासारखी किंवा कुठे आल्यासारखं वाटतं आपल्याला? सामाजिक चळवळीशी संबंधित अशी कधी नावं आली तर आपल्याला वाटतं की फुले आंबेडकर चळवळीमध्ये ही मंडळी किंवा ही नावं कुठेतरी आपण पाहिल्यासारखी, ऐकल्यासारखी वाटतायत? या लोकांनी हा सिनेमा पाहिलाय. सेन्सॉर बोर्डाने जी टीम नेमली होती ना SC ST OBCच्या वतीने,
ती अशी माणसं नेमली होती की ज्या माणसांचा चळवळीशी कधीच काही संबंध नाही, ज्या माणसांनी फुले आंबेडकर वाचलेला पण नाही आणि ज्या अहो, मग माणसांनी तुम्ही विरोध जाऊन सरकारला करायला पाहिजे. नाही, आम्ही- विरोध त्या सरकारमध्ये, केंद्र सरकार ज्या पक्षाचं आहे त्या सरकारमध्ये तुमचा म्हणजे भुजबळांचा पक्ष सहभागी आहे. विरोध जाऊन सरकारला केला पाहिजे. तो न करता तुम्ही प्रकाश झा का विरोध करताय? मी सांगतो ना प्रकाश झाना विरोध करतोय त्याचं कारण असं की याच राज्यघटनेच्या कलम 338ने या राज्यघटनेमध्ये अनुसूचित जाती आयोग आणि अनुसूचित जनजाती आयोग म्हणजे आदिवासींच्यासाठी एक स्वतंत्र आयोग आणि अनुसूचित जातींसाठी एक स्वतंत्र आयोग राज्यघटनेच्या 338 कलमाने नेमलेला आहे आणि कलमामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की त्या आयोगाला न्यायालयाचे अधिकार आहेत. मला साधं उदाहरण निखिलजी असं द्यायचं आहे की मी नथुराम गोडसे बोलतोय या नाटकाचा वाद झाला. त्या नाटकाला सेन्सॉर बोर्डाने दिलेलं प्रमाणपत्र निर्माता जेव्हा हायकोर्टात गेला तेव्हा हायकोर्टाने त्या ठिकाणी सेन्सॉर बोर्डाने जे मागे घेतलं होतं प्रमाणपत्र ते परत द्यायला सांगितलं. आपण ते दिलं. म्हणजे सेन्सॉर बोर्डाच्या वर न्यायालय असतं हे आपल्याला मान्य आहे. तुम्हालाही न्यायालयात जाण्याची कोणी नाही, आम्ही म्हणजे ते- परवानगी कोणी देणार नाही, पण तुम्हाला रोखणारही कोणी नाही. तोच मुद्दा आहे. म्हणजे तुम्हाला परवानगीची गरज नाही. माझं म्हणणं आहे, तुम्ही न्यायालयात जाऊ शकता. तोच मुद्दा आहे. संजय पवारांचा जो मुद्दा आहे त्या मुद्द्याला तुम्ही उत्तर देत नाही, देतोय. पोस्टर फाडणं, तुम्ही न्यायालयात जाऊ शकता, तुम्ही लेख लिहू शकता, तुम्ही भाषण करू शकता, तुम्ही सभा घेऊ शकता, काहीही करू शकता. पोस्टर फाडणं, सिनेमा बंद पडणं, संजय पवार जे विचारतायत ही मनगटशाही फुले शाहू आंबेडकरांच्या विचारसरणीत बसते का? निखिलजी या कलमामध्ये 338व्या कलमामध्ये स्पष्टपणे असं म्हटलंय की दाव्याची न्याय चौकशी करताना या आयोगाला दिवाणी न्यायालयाला असलेले सर्व हे अधिकार सगळं असतील. मान्य आहे ना. नाही एक मिनिट. एससी एसटी न्यायमूर्ती कमिशननी काय करावं हा मुद्दाच नाही. माझं म्हणणं आहे तुम्हाला सगळं विचार स्वातंत्र्य धुडकावून लावायचा, तुम्हाला सर्व कायदे हातात घेण्याचा समता परिषदेला आज अधिकार कोणी दिला? पोस्टर फाडली. न्यायमूर्ती पुनियांनी आयोगाच्या अध्यक्षांनी चित्रपट दाखवा असं म्हटलं. झा म्हणाले दाखवणार नाही. झानी असं सांगितलं. काल मी ऐकलेलं आहे दोघांचं संभाषण. झानी असं सांगितलं आम्ही तुम्हाला चित्रपट दाखवू. उद्या हायकोर्टामध्ये निकाल आहे चित्रपटासंबंधी. त्यांनी हायकोर्टाच्या न्यायमूर्तींनाही तो चित्रपट दाखवू असं म्हणाले आहेत. पुनियांना त्यांनी सांगितलं आम्ही तुम्हाला चित्रपट दाखवायला तयार आहोत आणि पुनियांनी त्यांना असं सांगितलं आमचा चित्रपटाला विरोध नाहीये, आमच्याकडे तक्रारी आल्या म्हणून आम्ही तुम्हाला पत्र पाठवलं. अगदी. माझ्या प्रश्नाला उत्तर द्या, नंतर त्याच्याकडे येऊ. मनगटशाहीचा जो आरोप संजय पवारांनी केला त्याला तुम्ही उत्तरच देत नाही. असं आहे. संजय पवार ऐका, मी तुमच्याकडे येणार आहे नंतर. असं आहे घटनात्मक अशा प्रकारच्या आयोगाला तुम्ही चित्रपट दाखवायला नाही म्हणता. अशा वेळेला लोकांच्या मध्ये अशा संदर्भामध्ये भावना निर्माण होणार की न्यायमूर्ती पुनिया हे सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती आहेत आणि त्यांच्या कमिशनला हे घटनेने दिलेले अधिकार आहेत आणि त्यांना तुम्ही नाही म्हणा. झा नाही म्हणाले होते. त्यांनी तुम्हाला आज सांगितलं असेल. हो, मला आज नाही सांगितलं, त्यांनी काल टेलिव्हिजनवर सांगितलं. नाही, मी सांगू त्यांनी का? टेलिव्हिजनवर सांगितलं मी दाखवायला तयार आहे, फक्त हा हायकोर्टात मामला आहे, उद्या त्याचा निकाल आहे. माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही हरिनडके देता नाही आहात. तुम्ही विचारवंत आहात, तुम्ही लेखक आहात, तुम्ही मनगटशाही का करता या संजय पवार यांच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही देत नाही आहात. ते उत्तर द्या. मी बाकी सगळे प्रश्न घेतो, याचं उत्तर द्या. ही मनगटशाही तुम्हाला मान्य आहे का? तुम्ही नरेंद्र मोदी किंवा हिंदुत्ववादी किंवा असेच अतिरेकी जे लोक आहेत सनातन संस्थेचे ज्याला तुम्ही विरोध करता हेही असंच करतात, तसे तुम्ही का वागता? हे बघा ही मनगटशाही आहे. हा जो तुम्ही आरोप करताय ना तोच मुळात मला असं वाटतं की आपण विषयाकडे न जाता काय करतो आहोत. आयोगाला ते नाही म्हणणार, न्यायमूर्ती पुणे यांना सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींना ते नाही म्हणणार आणि त्याला सुद्धा आपण जर आक्षेप घेणार नसू आणि त्यांच्या नाही मागे म्हणालेले नाहीये, हेच मी तुम्हाला सांगतोय. प्रकाश झा आपल्या बरोबर असतील त्यांना आपण विचारूया. पण मला सांगा संजय पवार हे उत्तरच देत नाही. तुमचा खूप मूलभूत मुद्दा आहे की पूर्वीच्या काळामध्ये अशा प्रकारच्या कलाकृतींना म्हणजे हुसेन यांच्या कलाकृतींना हिंदुत्ववाद्यांनी विरोध केला. अशा प्रकारच्या कलाकृतींना विरोध करणारे प्रतिगामी होते, पण आता फुले शाहू आंबेडकरांचे जे वारसदार म्हणवतात तेच विरोध करतायत. याला संजय पवार तुम्ही काय म्हणाल? मनगटशाहीच्या या प्रश्नाला, तुमच्या प्रश्नाला उत्तर देत नाहीत हरिनरके. नाही, हरी नरके ते सारखं आयोगाचं सांगतायत आणि त्याला अधिकार आहे न्यायालयीन वगैरे. तर त्या न्यायालयीन अधिकाराचं जर झाने काही अधिक्षेप केला तर झानं त्याची शिक्षा होऊ शकते ना. पण त्याचा अर्थ पोस्टर फाडून त्याची शिक्षा तुम्ही देऊ शकत नाही ना. म्हणजे आपण जर न्यायाची लढाई म्हणत असू, न्यायालयाची लढाई म्हणत असू तर मग तो प्रश्न न्यायालयाच्या आवारातच सुटला पाहिजे ना, किंवा त्याच पद्धतीने सुटला पाहिजे. मुद्दा असा आहे की एखादी कलाकृती येते, अशा अनेक कलाकृती आल्या. आता ज्याचा नथुरामचा उल्लेख केला तर नथुरामला नंतर प्रयोगांना परवानगी मिळाली आणि मला असं वाटतं यदी फडक्यांनी सुद्धा त्याच्यावर पुस्तक लिहिलं होतं. आणि नथुरामच्या बद्दलचा आक्षेप अगदी हरिनरकेंचा पण असा होता की त्यातल्या ऐतिहासिक सत्यांबद्दलचा होता. म्हणजे अनेकदा असं होतं की कलाकृतींमध्ये जर काही हे झालं असेल त्याच्यामध्ये ऐतिहासिक सत्य किंवा आता त्यांनी जसा उल्लेख केला त्याच्यापैकी आरक्षणमध्ये सामाजिक याच्यावर किंवा आरक्षणाच्या बद्दलची झांची भूमिका ही आरक्षण विरोधी असेल
तर असू शकते, म्हणजे एखाद्या माणसाची भूमिका आरक्षण विरोधी असू शकते. असे अनेक अनेक गोष्टी आल्या. म्हणजे तेंडुलकरांचं कन्यादान नाटक आलं तेव्हा सुद्धा आम्ही त्यांच्यावर दलित विरोधी असा शिक्का मारलाच होता. आणि त्याच्यावर मग नंतर ज्या पद्धतीने खंडन मंडन करून चर्चा झाली किंवा त्याच्यावर ज्या पद्धतीने दुसरी नाटकं लिहिली गेली त्यांनीच त्याच्यात उत्तर देण्यात आलं. मला असं वाटतं की हा जो सगळा भाग आहे की प्रोमो बघून तुम्ही असं म्हणता, कारण प्रोमोमध्ये कसं होतं की प्रोमो हा काही सिनेमा नसतो. प्रोमोमध्ये ही काउंटर आर्ग्युमेंट्स असतात अनेकदा. एक गोष्ट दाखवलेली असते, एक गोष्ट दाखवलेली नसते. आणि हाच जर न्याय लावायचा धरला की जे हरी नरके म्हणतायत की अनिर्बंध स्वातंत्र्य आणि हे, तर हेच शब्द बाळासाहेब ठाकरे रामायणातील सांस्कृतिक संघर्ष आणि रिडल्स बद्दल बोलत होते की तुम्हाला आविष्कार स्वातंत्र्य म्हणजे अनिर्बंध स्वातंत्र्य नाही आहे. आणि हेच हुसेन विरुद्ध बोलत होते, हेच घाशीराम कोतवाल बद्दल बोलत होते, हेच सर्व प्रकारच्या याच्याबद्दल होते. हेच अरुण शौरीने जेव्हा आंबेडकरांवर पुस्तक लिहिलं फॉल्स ऑफ गॉड तेव्हा पण हेच बोललं जात होतं. आणि त्याला विरोध सुद्धा आंबेडकरवाद्यांनी पुस्तकं लिहूनच दिला, अगदी यदी फडक्यांपासून सर्व लोकांनी दिला. आणि मला वाटतं हीच खरी परंपरा आहे, कारण विचारांची लढाई विचारानेच लढावी लागते. मनगटशाहीचा उपयोग काही तुमच्याकडे जेव्हा विचार संपतात तेव्हा तुम्ही मनगटशाहीने या पद्धतीने विचार करता. आणि मला असं वाटतं की आरक्षणाबद्दल जे प्रकाश झाने जर काही ट्विटरवर काही विनोद प्रस्तुत केला असेल तर त्याचा आपण निषेध करू शकतो आणि त्याच्या बुद्धीची आपण किंवाही करू शकतो. परंतु मला असं वाटतं की कुठल्या संदर्भात, कशा संदर्भात आणि काय आपण म्हणजे प्रकाश झा कुठल्या पातळीवर उतरतात म्हणून आपण ती पातळी सोडायची का? अगदी बरोबर आहे. वैचारिक वारसा घेऊन संजय पवार उत्तर देत आहेत हरी नरके त्यांनी थेट मुद्दा मांडलाय, तुम्ही थेट उत्तर द्या. मी थेट उत्तर देणार आहे, परंतु संजय पवारांचे शब्द घेऊन मी उत्तर देतो. संजय पवार असं म्हणाले की विचारांची लढाई विचाराने लढायची असते. आम्ही फुले आंबेडकरवादी असल्यामुळे विचाराला विचारानेच उत्तर देणार. प्रश्न असा आहे संजयजी की जेव्हा अविचाराने समोरनं माणसं येतात तेव्हा त्याला उत्तर कशाने द्यायचं असतं. विचाराला विचाराने उत्तर दिलं पाहिजे हे आपल्याला मान्यच आहे आणि आपण ते करतच आलेलो आहोत. परंतु अविचाराने माणसं जेव्हा रिॲक्ट होतात, मी आपल्याला सांगू इच्छितो, आपण मला विचारताय पुन्हा पुन्हा म्हणून, दर 18 मिनिटाला या देशामध्ये, हे या महिन्यातले मी भारताच्या समाज कल्याण मंत्र्यांनी दिलेले आकडे सांगतोय, दर 18 मिनिटाला या देशामध्ये दलितांच्या विरुद्ध एक गुन्हा होतो. या देशामध्ये दररोज 2 दलित मारले जातात. या देशामध्ये आता 1 लाखापेक्षा जास्त केसेस दलित अत्याचाराच्या संदर्भातल्या चालू आहेत. मी आपल्याला आकडे सांगतो, 763, 739, 581, 654 आणि 669 हे गेल्या काही वर्षातले सलगपणाने ज्या हत्या झाल्या दलितांच्या त्याचे आकडे आहेत. बलात्काराचे 1316, 1331, 1089, 1157, 1172 आणि निखिलजी एकूण अत्याचाराचे आकडे वर्षामध्ये 33,501, 33,507, 26,252, 26,800. अगदी बरोबर आहे. तुमच्याशी मी 100% सहमत आहे. या देशामध्ये अजून समता प्रस्थापित झालेली नाही. एवढंच कशाला, IIT सारख्या संस्थेमध्ये सुद्धा, काल टाइम्स ऑफ इंडियामध्ये लेख होता, IIT सारख्या संस्थेमध्ये सुद्धा दलित विद्यार्थ्यांना चांगली वागणूक मिळत नाही. पण हरी नरके हा मुद्दाच नाही आपला, हा मुद्दाच नाहीये. संजय पवारांच्या प्रश्नाला तुम्ही उत्तर नाही दिलं. मनगटशाहीवर तुम्ही लिहिणारे आहात, तुम्ही विचारवंत आहात, तुम्हाला मनगटशाही करण्याची गरज काय आहे? आणि फुले आंबेडकरी विचारात ही मनगटशाही कुठे बसते? या चित्रपटातनं तुम्ही जर लोकांना प्रोव्होक करणार असलात, या चित्रपटातनं दलित अत्याचारासाठी प्रवृत्त करणार असलात तर ते शांतपणे बघायचं. पण करणार आहेत का? तुम्ही कुठे बघितलाय सिनेमा? हे बघा, असं आहे की या देशामध्ये आरक्षणाच्या संबंधात संजय पवारच म्हणाले की इतकी मोठी तेढ आहे, एका बाजूने सतत ते तेढ वाढवणार आहे तसं तुम्हाला कोणी सांगितलंय? अजून कोणी सिनेमा बघितलेला नाहीये. एक प्राथमिक नियम जो आहे, एक मिनिट मी तुमच्याकडे येतो हेमंत देसाई, पण आधी मला आठवलेंकडे जायचं आहे. संजय पवार इतकं नेमकेपणाने त्यांनी एक मुद्दा मांडलाय. रामदास आठवले तुम्ही ऐकत असाल अशी माझी अपेक्षा आहे. रामदास आठवलेंकडे मला जायचंय. रामदासजी, जी भाषा बाळासाहेब ठाकरेंनी वापरली तीच भाषा तुम्ही वापरताय. प्रकाश झा यांच्या ऑफिसवर सुद्धा आरपीआयच्या काही कार्यकर्त्यांनी काल दगडफेक केली. शिवसेनेच्या संगतीत राहून तुम्ही सुद्धा आंबेडकरी विचारापासून दूर जाताय का? नाही, निखिल, एक तर आंबेडकरी विचार मजबूत करण्याचीच आमची भूमिका आहे. फुले आंबेडकरांची विचारसरणी देशामध्ये मजबूत झाली पाहिजे. आरक्षण जे आहे ते आरक्षण आमचा घटनात्मक अधिकार आहे. आणि एक तर आपण पुन्हा पुन्हा सांगतायत की मनगटशाही म्हणजे काय आम्ही अन्याय सहन करायचा आहे का? आम्ही चित्रपट बघितला नाही, गोष्ट खरी आहे, पण जे काही वर्तमानपत्रामध्ये येतंय त्याच्यामध्ये प्रकाश झा यांनी कुठंतरी आरक्षणाच्या संबंधामध्ये चुकीची भूमिका मांडलेली आहे. आणि अशी तुम्हाला रामदास आठवले, प्रकाश झा यांनी आरक्षणाच्या विरोधात भूमिका मांडली आहे अशी तुम्हाला खात्री आहे का? नाही ना,
नाही आमच्याकडे कुठं पैसे आहेत इतर चित्रपट काढण्यासाठी. म्हणजे आपण जे म्हणताय ते आम्ही चित्रपट काढला पाहिजे, पण ठीक आहे, विचाराने उत्तर ते दिलं पाहिजे. पण ज्या ठिकाणी विचाराला उत्तर ते देऊन त्या ठिकाणी त्यांना खरं उत्तर मिळत नाही, त्या ठिकाणी काही ठिकाणी मनगटशाहीची सुद्धा आवश्यकता आहे. ठीक आहे, आम्ही अच्छा, म्हणजे लोकांना मारलं पाहिजे. रामदास आठवले याचा अर्थ असा आहे की आंबेडकरी विचारापासून तुम्ही दूर जातात, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संपूर्ण लिखाणामध्ये अशा प्रकारे विचारांचा प्रतिकार हा हल्ल्यानी मारहाणीनी करावा असं कुठेही म्हटलेलं नाही. हल्ला वगैरे काही नाही, त्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. आणि प्रकाश झाय यांनी चित्रपट दाखवला पाहिजे, ते का आता दाखवत नाही, ते का आता दादागिरी करतायत. त्यांना आपण विचारूया. ते ब्रेक नंतर आपल्या सोबत असणार आहेत. हेमंत देसाई. रामदास आठवले म्हणतात की जिथे ऐकत नाहीत तिथे हाणामारी केली पाहिजे. शिवसेनेच्या सोबत राहून रामदास आठवले आंबेडकरांना विसरू लागलेत. ते तर दिसतंच आहे. आंबेडकरांना विसरलं नसतं तर त्या भीमशक्ती आणि शिवशक्तीची युती झालीच नसती. म्हणजे आंबेडकरांना 100% विसरलेत. प्रश्न असा आहे की शुक्रवारी सिनेमा रिलीज होतोय. शुक्रवारी एका दिवसात सगळ्या देशभर काही वातावरण असं संपूर्ण असं विषारी होणार नाही. मला असं वाटतंय की जे म्हणतायत की या चित्रपटामुळे समाजामध्ये फूट पडण्याचा, विभाजन होण्याचा, समाजातलं वातावरण कलुषित होण्याचा असं धोका आहे असं म्हणणारेच वातावरणामध्ये थोडासा एक पेटवत आहेत असं माझं म्हणणं आहे, साफ म्हणणं आहे. आता छगन भुजबळांचा एक लेख किंवा एक मुलाखत अशी प्रसिद्ध झालेली आहे. त्यांनी असं म्हटलं आहे की आर पाटलांनी जरी सांगितलं असेल की यांना प्रोटेक्शन देऊ सिनेमा प्रदर्शित करण्याला, तरी सुद्धा माझी भूमिका अशी ठाम विरोधाची आहे. आणि जर प्रकाश झा यांनी जर ऐकलं नाही तर उद्या आमचे कार्यकर्ते जे आहेत ते रस्त्यावरती उतरतील आणि याच्यामधनं समाजामध्ये फार मोठा एक विद्रोह तयार होईल, फार मोठा एक विभागणी होईल, फार मोठा असंतोष निर्माण होईल. असं ज्या प्रकारचं वातावरण आता आठवले म्हणतायत की हे म्हणतायत तशा प्रकारचं वातावरण तुम्ही समाजामध्ये फिरत असताना, बोलत असताना असं कुठेही जाणवत नाहीये की आत्ता वातावरणामध्ये विखार आहे. आता त्यामुळे ही भूमिकाच चुकीची आहे असं माझं स्पष्ट मत आहे. आणि तुम्हाला असं वाटतं, मी थेट राजकीय प्रश्न आता विचारतो, तुम्हाला असं वाटतं छगन भुजबळ आणि रामदास आठवले स्वतःचं महत्व वाढवण्यासाठी हे करतायत? महत्व वाढवतायत, आपलं राजकारण करतायत. त्यांचं समता परिषदेचं काम चांगलं आहे काही अर्थाने. सगळ्या महाराष्ट्रात ते गेलेले आहेत, ते काही चांगले उपक्रम करतायत, याबद्दल काही मतभेद नाही. आठवल्यांनी खूप चांगली कामं केलेली आहेत. पण मला असं वाटतं की आत्ताचं जे दिवस आहेत ते कुठलंही ठोस काम न करता, विधायक काम न करता अशा प्रकारचं कशाला तरी विरोध केला आपण तर त्याच्यामुळे जे मायलेज मिळतं, जे मीडियामधनं हे मिळतं, म्हणजे प्रत्यक्ष आत्ता जे हरिनरके सांगतायत की महाराष्ट्रामध्ये दलित यांच्या आदिवासींवरती अत्याचार मोठ्या प्रमाणावर होतात. मुकुल वासनिक 2 महिन्यापूर्वी जेव्हा महाराष्ट्रात आले होते तेव्हा त्यांनी महाराष्ट्र सरकारच्या चिंधड्या उडवल्या, टीका केली. आता याच्यामध्ये जर दलित आणि आदिवासींचं, मागासवर्गीयांचं जर कल्याण करायचं असेल तर सरकारच्या माध्यमातून हे काम करता येईल. पण महाराष्ट्राचं याबद्दलचं रेकॉर्ड अतिशय वाईट आहे, बिहारपेक्षाही वाईट आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की या प्रकारचं ठोस काम करण्याच्या ऐवजी अशा प्रकारचा अतिरेकी विधानं करणं, विरोध करणं, मनगटशाहीचं राजकारण दोघंही करतायत. मला ब्रेक घ्यायचा आहे. हरिनरके, ब्रेक आधी मला तुम्हाला विचारायचं एकच प्रश्न पुन्हा, तो मनगटशाहीचा. छगन भुजबळ यांच्याकडे आर्थिक ताकद सुद्धा आहे, हे सगळ्यांना महाराष्ट्रात माहिती आहे. प्रकाश झा यांचा चित्रपट जर समजा तुम्ही म्हणता त्याप्रमाणे आरक्षण विरोधी असेल तर आरक्षणाचा बाजूचा चित्रपट निर्माण करून छगन भुजबळ त्यांना उत्तर देऊ शकतात, ते का नाही करत तुम्ही? त्या उत्तराकडे मी येतो. त्याच्या आधी या लेखाचा उल्लेख देसाईंनी केला म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो की कालच्या महाराष्ट्र टाइम्समध्ये मंत्री असलो तरी विरोध करणारच हा भुजबळ साहेबांचा जो लेख प्रकाशित झालेला आहे त्याच्यामध्ये स्पष्टपणाने त्यांनी असं विधान केलं आहे की लोकशाहीच्या शांततामय मार्गाने आम्ही या संदर्भामध्ये पोस्टर फाडणे, जर तो चित्रपट पोस्टर फाडली, हा लेख काल आला आणि आज पोस्टर फाडली, हा लोकशाही शांततामय मार्ग आहे का? जर तो चित्रपट आरक्षणाच्या विरोधात असेल तर लोकशाहीच्या आणि शांततेच्या मार्गाने आम्ही त्याला विरोध करू, ही त्यांनी अधिकृतपणे भूमिका इथे मांडलेली आहे. याच्यामध्ये कुठेही अधिकृत भूमिका आहे, अनधिकृत भूमिका ही आहे की पोस्टर फाडलेली आहेत? तुम्ही या समता परिषदेचे उपाध्यक्ष आहात, तुम्हाला तर उत्तर द्यावे लागतील. म्हणजे तुम्ही भुजबळ साहेबांचे सुद्धा ऐकत नाही आहात का? नाही, आम्ही लोकशाहीच्या मार्गाने आणि शांततेच्या मार्गाने या संदर्भामध्ये पोस्टर फाडलेली आहेत. पोस्टर फाडणं हा कुठचा लोकशाही मार्ग आहे? असं आहे निखिलजी. इथे चर्चा कशी होतीये, विषम पद्धतीने आपण चर्चा करतो आहोत की एकीकडे माणसं मारण्यासाठी अंगावर येणार, एकीकडे माणसं हल्ले करणार, एकीकडे माणसं इथे कापली जाणार, जाळली जाणार आणि त्याला काही संबंध नाहीये. त्याला प्रोव्होक केलं. तुम्ही प्रकाश झाच्या फिल्मला विरोध केलाय, तुम्ही दलित आणि ओबीसीना राखीव जागा असाव्यात की नाही हा आपला मुद्दाच नाहीये. दलितांच्या हक्काचे, ओबीसींच्या हक्काचे आपल्यासारखे अनेक वर्ष गेली, अनेक वर्ष लोक पुरस्कर्ते आहोत, राखीव जागांचे आपण सगळे पुरस्कर्ते आहोत. तो मुद्दाच नाहीये. मुद्दा हा आहे
की प्रकाश झानी हे केलं नाहीये, प्रकाश झानी दलितांवर अत्याचार केले नाहीयेत, प्रकाश झानी ओबीसींवर अत्याचार केलेले नाहीयेत आणि तुम्ही त्यांची पोस्टर फाडतायत. हा राखीव जागा असाव्यात की नाही हा पण मुद्दा नाहीये. मुद्दा हा आहे की सिनेमा न बघता त्याला अशा प्रकारे विरोध हे करावा. बघा, प्रकाश झांच्या सिनेमामधून ही तेढ जर वाढणार असेल, या देशातली सामाजिक फाळणी होणार असेल, तर त्या संबंधामध्ये लोकांनी काही भावना व्यक्त करायच्या नाहीत. लोकांनी काय त्याच्या संदर्भात फक्त शांतपणे बघत बसायचं. त्यांच्या मग तुम्हाला असं वाटतं की अशा हिंसक गोष्टी होणार नाही, एक मिनिट, तुम्ही गैरसमज करून घेताय. मी आपल्याला पुन्हा सांगतो की ज्या राज्यघटनेमध्ये बाबासाहेबांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं, त्याच राज्यघटनेमध्ये बाबासाहेबांनी सामाजिक न्यायाचा सुद्धा तेवढ्याच प्रखरपणाने पुरस्कार केलेला पण आहे. सामाजिक न्यायाचा पुरस्कार करताना आणि सर्व चळवळी करताना बाबासाहेबांनी कधीही हिंसात्मक मार्ग वापरलेला नाहीये. आम्ही हिंसेच्या बाजूनी नव्हतो, नाही पोस्टर नसू. का फाडलीत? आज पोस्टर फाडलेली आहे. हे बघा, मला परत सांगू द्या की या ठिकाणी प्रकाश झा जर चिथावणी देणार असतील आणि लोकांना प्रकाशाने कोणती चिथावणी दिली तुम्हाला? काय, प्रकाश झांच्या सिनेमामध्ये अशा प्रकारचं वाक्य आहे की भारत 2 हिस्सों में बट गया है. काय याचा अर्थ होतो? हे कशाच्या संदर्भात आहे आपल्याला काही माहित नाहीये. पण आपण दाखवतायत. सिनेमा बघितलेला नाहीये. दाखवतायत. हे पूर्वी शरद जोशी पण म्हणाले होते की इंडिया आणि भारत अशा 2 भाग आहेत. हे वेगळ्या संदर्भात असेल. आपल्याला सिनेमा न बघता असं काही ठरवता येणार नाही. मी ब्रेक घेणार आहे. ब्रेक नंतर माझ्यासोबत प्रकाश झा असणार आहेत. हरी नरके आपली बाजू लावून धरतायत. रामदास आठवले आपल्या भूमिकेवर कायम आहेत. संजय पवार आहेत, हेमंत देसाई सर्व आपल्यासोबत असणार आहेत. ब्रेक नंतर आपण पुन्हा भेटूया. प्रकाश झा काय म्हणतात ते ऐकूया. प्रकाश झा यांच्या आरक्षण चित्रपटाला होणारा विरोध योग्य आहे का, माझा आजचा प्रश्न आहे. बघा पडद्यावर. विरोध योग्य आहे असं 58% लोक म्हणतायत, 42% लोक म्हणतायत की विरोध योग्य नाही. ब्रेक नंतर तुमचं स्वागत. मी थेट जाणार आहे प्रकाश झा यांच्याकडे. गडबडीच्या दिवसामध्ये वेळ काढून ते आपल्या सोबत आलेले आहेत. खूप कमी वेळ त्यांच्या बरोबर आहे. प्रकाशजी, स्वागत तुमचं IBN लोकमत मध्ये. तुम्हाला मराठी कळतं पण मी हिंदीत प्रश्न विचारणार है. आपकी जो फिल्म है आरक्षण वो शुक्रवार को रिलीज होने जा रही है. कुछ राजनीतिक पार्टियां इस फिल्म को विरोध कर रही है. क्या कहेंगे आप क्या करने जा रहे हैं? हाँ, वो तनाव तो रहता ही है, सभी को तनाव रहता है. जो एग्जिबिटर्स हैं उनको रहता है, डिस्ट्रीब्यूटर हैं उनको रहता है, और मुझे भी रहता है. सारे फिल्म से संबंधित सभी लोगों को तनाव रहता है कि हर आदमी चाहता है कि फिल्म जो है वो आसानी से, सुगमता से रिलीज हो. और मैं समझ सकता हूँ, जैसा कि मैंने हमेशा कहा है कि जब सामाजिक मुद्दों पे आदमी फिल्म बनाता है तो समाज के बाकी जो अग्रणी होते हैं, लीडर्स होते हैं, उनकी अपनी कंसर्न होती है, लोगों की कंसर्न होती है. लोग अपने लोकतंत्र में अपने हिसाब से अपने प्रोटेस्ट जो है वो दर्ज करते हैं. मैं इस बात से वाकिफ हूँ और उम्मीद करता हूँ, क्योंकि लोगों ने फिल्म अभी देखी नहीं है. और मैंने ऑलरेडी महाराष्ट्र सरकार को कहा है कि आप जब भी बोलिए हम आपको फिल्म स्क्रीन कर देते हैं. कल हाईकोर्ट का जजमेंट जो है वो कल आ जाना चाहिए और उसके बाद हमारे ऊपर कोई बाधा नहीं है. उत्तर प्रदेश में मायावती जी ने मुझे लिख करके कहा था और वहाँ हम स्क्रीनिंग करेंगे कल, जैसे हाईकोर्ट का जजमेंट आ जाएगा उसके बाद. तो मुझे उसमें कोई बाधा थोड़ी है. सरकार चाहे तो, सरकार के पास तो पावर्स है, सरकार मुझे डायरेक्ट कर सकती है पिक्चर स्क्रीन करने के लिए. खाली मुझे ऐसा लगा था कि बहुत सारे लोग, अब राजस्थान में कुछ लोग जो हैं वो ब्राह्मण सभा के लोग और राजपूत सभा के लोग वो कहे कि हमको भी फिल्म दिखाइए. यहाँ पर भी पॉलिटिकल लीडर्स को छोड़ करके भी इंडिविजुअल लोगों, जिन दो लोगों ने हाईकोर्ट में याचिका दायर की है, वो उन्होंने कहा कि हमको भी दिखाइए. तो मुझे जरा मुश्किल सी समझ में आने लगी कि किसको किसको कहाँ कहाँ ले जा करके हम फिल्म दिखाएंगे. सरकार महाराष्ट्र की है, पूरी सक्षम है और मुझे बहुत ही खुशी है कि वो सब तरह की सुविधा मुझे दे रही है और जैसे ही कहेगी हम फिल्म स्क्रीन कर देंगे. प्रकाश जी, आपने कहा कि सरकार अगर कहेगी तो आप फिल्म दिखाएंगे, लेकिन इस सरकार में कुछ लोग ऐसे हैं कि जो आपके फिल्म का विरोध कर रहे हैं. छगन भुजबल इस सरकार में एक मंत्री है जो विरोध कर रहे हैं. इसके बारे में आप क्या करेंगे? उनके साथ कुछ बातचीत हुई है क्या आपकी? विरोध की आशंका जताई है, विरोध नहीं जताया, विरोध की आशंका जताई है. उनको लगता है कि शायद इस फिल्म में दलित विरोधी या आरक्षण विरोधी बातचीत की गई है. तो मैं तो हमेशा से कह रहा हूं कि मुझसे अगर बात करें तो मैं बता दूंगा कि ऐसा कुछ भी फिल्म में नहीं है. फिल्म जो है आरक्षण के सत्य को मानती है. आरक्षण जो है हमारे समाज का सत्य है, कॉन्स्टिट्यूशनल अधिकार है और सुप्रीम कोर्ट की भी मुहर इसके ऊपर लग चुकी है. और आरक्षण हमारे जातिगत समाज का एक सत्य है, इसको कैसे कोई नकार सकता है?
प्रकाश जी, आप कह रहे हैं आरक्षण एक सत्य है, लेकिन आरक्षण के बारे में आपकी भूमिका क्या है? देखिए, आरक्षण है, आरक्षण में कोई मतभेद नहीं हो सकता है। आरक्षण हमारे समाज का हिस्सा है, हमारे संविधान का हिस्सा है, हमारे यहाँ रूल है, लॉ है, पॉलिसी है। और जो पीछे रह गए, पिछड़े रह गए, जो गरीब रह गए, कमजोर रह गए, उनको हाथ दे करके ऊपर उठाने का तरीका है। इसमें कोई मतभेद हो ही नहीं सकता है। इसका मतलब है आप आरक्षण का विरोध नहीं कर रहे। फिर इस फिल्म में ऐसा क्या है जिसका विरोध हो रहा है? आप कह रहे हैं फिल्म दलित विरोधी नहीं है, आप कह रहे हैं आरक्षण एक सत्य है और आप भी मानते हैं कि आरक्षण होना चाहिए, फिर फिल्म का विरोध क्यों हो रहा है? मैं भी यही जानना चाहता हूं कि ऐसी कौन सी चीज उनको नजर आई है, जब उन्होंने फिल्म देखी ही नहीं अभी तक, तो क्या नजर आ गई जैसे थोड़ा सा सब्र कर लें, फिल्म को लोग देख लें और फिल्म रिलीज हो, उसके बाद भी प्रोटेस्ट हो सकती है ना। ऐसा तो नहीं है कि फिल्म रिलीज हो जाएगी उसके बाद आप प्रोटेस्ट नहीं कर सकते हैं। अगर आपको चीज खराब लगेगी, आपकी गारंटी थोड़ी है। इसलिए आपको चाहिए कि थोड़ा सा सब्र रख के फिल्म को रिलीज हो जाने दें, सबको देख लेने दें, जनता को भी देख लेने दें, लीडर को भी देख लेने दें। और सरकार, जैसे कि मैं आग्रह कर रहा हूं कि सरकार कहे कि आप रिलीज के पहले दिखा दीजिए, तो हम पहले भी दिखा देंगे, हमको कोई दिक्कत नहीं है। हमने सिर्फ, चूंकि हाईकोर्ट में हमने एफिडेविट दिया हुआ था कि ये पिक्चर हमने किसी को दिखाई नहीं है, नहीं दिखाने की किसी से बात है, इसकी वजह से हम उस बंधन में थे। कल सुबह हाईकोर्ट का जजमेंट आने के बाद में कोई दिक्कत नहीं है उसमें। आर पाटिल इस राज्य के जो गृह मंत्री है, उन्होंने ऐसे बयान दिया है कि इस विषय पर सोचना पड़ेगा, लोगों की भावनाओं को ठेस नहीं पहुंचनी चाहिए। आप क्या कहेंगे इसके बारे में, क्योंकि आर पाटिल के हाथ में है आपके फिल्म को सुरक्षा देना या न देना? देखिए, मैंने आज तक जितनी भी फिल्में बनाई हैं उसमें लोगों की भावना की ही कोई ध्यान में रखा है। मैं सामाजिक मुद्दे पे फिल्म बनाता हूं, क्या दामुल से लेकर के मृत्युदंड हो, गंगा जल हो, अपहरण हो, राजनीति हो। मैंने कभी किसी के व्यक्ति के या किसी समाज के किसी धड़े के भावनाओं को ठेस पहुंचाने की कोशिश नहीं की है और इस फिल्म में भी नहीं की गई। इस फिल्म में मानवता की जीत होती है, वो मानवता जो सभी जात को, सबको एक साथ रख के सोचता है। और वो मानवता जो है वो सोचता है, जो मेरा मुख्य पात्र है वो हमेशा सोचता है कि जो पीछे रह गए हैं, जो पिछड़े रह गए, जिनको आरक्षण दिया गया, उनकी मदद करनी जरूरी है, उनके लिए खास करके मदद करनी जरूरी है, ये सोचता है हमारा पात्र। तो किसी को चोट पहुंचाने की बात कहाँ आती है? प्रकाश जी, शुक्रिया। मी जातोय रामदास आठवलेंकडे। रामदास आठवले, तुम्ही ऐकलंय प्रकाश झा काय म्हणतायत? ते म्हणतात यात दलित विरोधी काही नाहीये, माझ्या सिनेमामध्ये माणुसकीला महत्व आहे, माणुसकीचा विजय होतो असं दाखवलेलं आहे। काय म्हणाल तुम्ही? त्यांची मुलाखत ऐकली आहे, आता तुमचं मत बदललंय का? नाही, एकतर प्रकाश झा यांच्याबद्दल आम्हाला रिस्पेक्ट आहे आणि त्यांनी ज्याप्रमाणे सांगितलं की त्यांनी सोशल अँगलची फिल्म आणि त्यांनी बनवलेली आहेत, परंतु आता त्याच्यामध्ये आमचं म्हणणं एवढंच होतं की सुरुवातीला आम्ही जी भूमिका घेतली होती आणि मी सुरुवातीला सांगितलं होतं की जर चित्रपट पॉझिटिव्ह असेल तर त्याचं समर्थन करण्याची भूमिका माझी राहणार आहे, माझ्या पक्षाची राहणार आहे। पण जर त्या आरक्षण या चित्रपटामध्ये दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणारा विषय आणला गेला असेल तर मात्र त्याचा मी विरोध करू अशी भूमिका मी मांडलेली होती। आमचं मत असं आहे की मी तर मागणी केलेली आहे की ब्राह्मण मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि समाजामध्ये ज्या मुद्द्यावर वादविवाद आहे तो वादविवाद संपुष्टात आला पाहिजे, समाजाने सगळ्यांनी एकत्रित आलं पाहिजे, अशा पद्धतीची आमची भूमिका आहे। त्यामुळे आरक्षणाच्या संबंधामध्ये सगळ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे असं आमची पॉझिटिव्ह भूमिका आहे। म्हणून आमचं म्हणणं असं होतं की प्रकाश झा यांनी आम्हाला चित्रपट दाखवावा, आता कोणाकोणाला दाखवायचा त्यांचं म्हणणं आहे ते बरोबर आहे, परंतु विरोध जो आम्ही केलेला आहे तर आम्हाला तो चित्रपट त्यांनी तर दाखवून त्याच्यामध्ये काही चांगलं असेल तर आम्ही त्याचा पाठिंबा देऊ त्याला, म्हणजे आमचा काय त्याला विरोध राहणार नाही। आणि आम्ही अजून चित्रपट बघितला नाही गोष्ट खरी आहे, पण आरक्षणाच्या संबंधामध्ये आमचा अपमान होईल अशा पद्धतीचं त्या ठिकाणी वक्तव्य असता कामा नये। आणि जो समाज म्हणतोय की यांनाच आरक्षण मिळते आम्हाला मिळत नाही, तर त्या समाजाला सुद्धा आरक्षण देण्याचा विचार सरकारने करावा अशा पद्धतीची भूमिका आम्ही मांडत आहोत आणि समाजाला एकत्रित आणण्याचा प्रयत्न करतो आहोत। पिढ्यानपिढ्यापासून जे लोक एकमेकाच्या विरोधामध्ये राहिलेले आहेत, म्हणून आमचं म्हणणं एवढंच होतं की प्रकाश झा यांनी चित्रपट दाखवावा। आणि सुरुवातीला ते म्हणाले की आम्ही तर दाखवत नाही, आता म्हणतात की ते आर पाटीलने सांगितलं, सरकारने सांगितलं आम्ही तो दाखवू, पण आता एवढा उशीर तर झालेला आहे की आता 12 तारखेला फिल्म रिलीज होणार आहे आणि म्हणून आमचं म्हणणं असं आहे की थोडा चित्रपट अजून महिनाभर 15 दिवस वाढवायला हरकत नाही आणि अगोदर तो चित्रपट दाखवावा आणि चांगला असेल तर प्रकाश झा यांचं अभिनंदन करू, त्यांचा सत्कार ठेवू आम्ही की त्यांनी चित्रपट चांगला काढलेला आहे म्हणून।
प्रकाश झा यांचं अभिनंदन करू, सत्कार करू जर तो सिनेमा दलित विरोधी नसेल, चांगला असेल असं रामदास आठवलेंचं म्हणणं आहे. हरी नरके, प्रकाश झा यांचं म्हणणं आपण ऐकलेलं आहे, ते जुजबी आहे पण तरी सुद्धा ते काही संकेत देत आहेत की मी सिनेमा दाखवायला तयार आहे. उद्या हायकोर्टामध्ये केस आहे, उद्या निकाल आहे त्याचा. काय म्हणणं आहे तुमचं? हे बघा, प्रकाश झा काही संकेत देत आहेत, ते स्पष्ट बोलत नाही आहेत. मी सुद्धा पुन्हा संकेतच देऊ इच्छितो. क्रमांक 1, प्रकाश झा यांनी 2009 साली जिथनं निवडणूक लढवली त्यांचे विरोधी उमेदवार होते साधू यादव, आणि याच नावाचा विलन त्यांनी त्यांच्या एका सिनेमामध्ये गंगाजलमध्ये घेतलेला होता. मला सांगा, अशा पद्धतीने सिनेमाचा थेट वैयक्तिक फायद्यासाठी वापर करणं, ज्याच्या विरुद्ध तुम्हाला निवडणूक लढवायची आहे त्याला विलन म्हणून आधी उभं करायचं, त्याची बदनामी करायची पुरेशी. मोहन जोशींनी तो रोल केलेला तुमचा होता. आक्षेप काय यादव या नावाला आहे? नाही, आक्षेप हा आणि यादव ओबीसी आहेत. साधू यादव नावाचं कॅरेक्टर तुम्ही त्याच्यामध्ये विलन म्हणून घेता आणि ते इतकं दुष्ट दाखवता. नंबर 2, तबरेज आलम नावाचा अपहरणमध्ये नाना पाटेकरांनी केलेला जो रोल आहे, जो विलन आहे, तो सरळ त्याच्या तोंडी असं वाक्य आहे देसाई साहेब की लूट के पैसों से मैं मदरसा चलाता हूं. काय मुस्लिम समाजाची ही बदनामी नाहीये? या पद्धतीचं प्रकाश झांचं जे चित्रण आहे राजनीतीमध्ये, राजनीतीसारखं गंभीर शीर्षक आणि 2-2 मिनिटाला बॉम्बस्फोट काय होता, भाऊ बहिणीला काय मारतो, काय राजकारणातलं अबकडही सुद्धा ज्याला कळतं त्याला कळेल की हा इतका भडक, इतका आक्रस्ताळी. मी आपल्याला निखिलजी स्पष्ट सांगतो, प्रकाश झा म्हणजे दामूलवाले प्रकाश झा आता राहिलेले नाहीत. प्रकाश झा आज पूर्णपणे गल्लाभरू चित्रपट काढतायत. सत्यजित रेने सद्गती काढलं, आम्ही त्यांना सलाम करतो. आम्ही निशांत अंकुर काढणारे, मंथन काढणारे श्याम बेनेगल यांना सलाम करतो. आम्ही या पद्धतीनं तुमचा चित्रपट विरोध कशाला आहे? तुमचा विरोध आता आरक्षणला आहे की प्रकाश झांच्या सगळ्या करिअरला आहे? चित्रपट लेखक म्हणून त्यांना आहे, चित्रपट दिग्दर्शक म्हणून त्यांना आहे. आरक्षण पाहिलेलं नाही तुम्ही त्यामुळे आधीच काढताय साधू यादव पासून सगळं, हो. की यांची दृष्टीच वाईट आहे, अमुक आहे, तमुक आहे. मी सूचित करतोय त्यांनी हेमंत जसं सूचित देसाई, केलं. तुम्ही चित्रपट समीक्षक आहात, अनेक वर्ष बाबू मौशा या नावाने लिहिलं आहे, यांचं जे विधान आहे काय उत्तर द्याल? नाही म्हणजे मला असं वाटतं की साफच चुकीचं आहे. वेगवेगळ्या पॉईंट्सवरती मी सांगू शकतो की एक महत्त्वाचं म्हणजे गंगाजल हा सिनेमामध्ये ते कॅरेक्टर असं ते म्हणताय आणि त्याच्यानंतर माझ्या मते निवडणूक त्याच्यानंतर झालेली आहे. अगोदर निवडणूक आणि मग गंगाजल बनवला का काय? म्हणजे तुम्ही उलट सांगताय. मी आधी चित्रपट तयार केला, त्याच्यामधनं आपल्या विरोधी जो उमेदवार उभा राहणार आहे त्याची पुरेपूर बदनामी केली, त्याच्या विरोधामध्ये वातावरण तयार केलं. हे साफ चुकीचं आहे, असं झालेलंच नाहीये ते. हे तुमचा समज आहे. गंगाजल सिनेमाचा आणि त्या निवडणुकीचा काहीही सुताराम संबंध नाही, ही एक पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे कुठलीही कलाकृती जी असते त्याच्यामध्ये काही कॅरेक्टर्सनं नाव असतं ते, तर त्यामुळे ते त्या जातीचे, त्या धर्माचे असं अजिबात नाही. म्हणजे त्यामुळे तुम्हाला प्रत्येक कादंबऱ्या याच्या पुढे, प्रत्येक कथा काढता येतील मराठीतल्या, हिंदीमधल्या, आणि त्याच्याबद्दल आक्षेप नोंदवता येतील. हे अतिशय प्राथमिक आक्षेप आहे. आपण संजय पवारांना विचारूया, ते सिनेमा लिहितातच. मला एक सेकंद सांगू दे तुम्हाला की महाराष्ट्रामध्ये सावकारी पाश पासून ते अगदी मुक्तापर्यंत अतिशय चांगले चित्रपट, पुरोगामी जाणीवांचे चित्रपट बनण्याची परंपरा आहे. ज्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे उदारमतवाद आहे, अशा महाराष्ट्रामध्ये या प्रकारचे मुद्दे उपस्थित करणं हे चुकीचं आहे. कुठलाही चित्रपट अस्वस्थ करतो, विचार करायला प्रवृत्त करतो. आरक्षणाचा ज्याला विरोध आहे, एखाद्याचा झांचा विरोध असेल तर तो विरोध सुद्धा त्यांना मांडण्याचा, त्याच्यावरती सिनेमा बनवण्याचा अधिकार आहे. त्याला यांना विरोध करण्याचा यांना अधिकार आहे. हे साधं बेसिक तत्व हे मानत नाही असं मला वाटतं. संजय पवार, तुम्ही सिनेमा लिहिता, आता जो मुद्दा हरी नरके यांनी काढलेला आहे की प्रकाश झांनी त्यांच्या कॅरेक्टर्सना अशी काही नावं दिली वगैरे ते म्हणतायत, एक लेखक म्हणून या मुद्द्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? नाही, अशा पद्धतीने नावं देतात किंवा ते आता सुभाष नागरे हे नाव सरकारमध्ये वापरण्यात आलं होतं रामगोपाल वर्माने किंवा अनेकदा. आणि मला असं वाटतं की ज्या साधू यादवबद्दल हरी नरके बोलतायत, तर तो साधू यादव नावाचा जो कोण मनुष्य बिहारमधला आहे तो काही फार संत महात्मा किंवा कोणी महापुरुष असल्याचं माझ्या ऐकिवात नाही. त्यामुळे त्याचं विलन म्हणून चित्र रंगवलं आणि मग प्रकाशदानी निवडणूक लढवली असेल तर प्रकाशनंतर निवडणूक हरलेली आहेत हेही आपल्याला माहिती आहे. पण मला असं वाटतं की हे मुळात काहीतरी एका सिनेमावरनं काहीतरी जगबुडी होईल आणि त्याच्यातनं काहीतरी होईल आणि आरक्षणाविरोध काहीतरी संपूर्ण वणवा पेटेल. तर जेव्हा मंडलायक जेव्हा परिस्थिती झाला त्याच्यानंतरही जेवढा वणवा पेटला नाही तेवढा आता जर आरक्षण सिनेमाने पेटणार असेल तर प्रकाशदांचं कौतुकच करायला पाहिजे. आणि दुसरा मुद्दा असा आहे की आता गांधी सिनेमामध्ये आंबेडकरांचं कॅरेक्टर नव्हतं म्हणून काही आंबेडकर लहान झाले नाहीत, बाबासाहेबांचं काही थोरवी कमी झाली नाही. आणि एक मुद्दा मला रामदास आठवलेंना विचारायचा आहे. ते म्हणाले की वेळ आली तर मनगटशाहीचा वापर करावा लागेल. तर मला त्यांना असा विचारायचा आहे थेट प्रश्न की रमाबाई नगर आणि खैरलांजी नंतर त्यांची मनगट कुठला शिववाडा खात होती, तेव्हा का नाही त्यांच्या मनगटात जोर आला?
आता एक कोणतरी चित्रपट निर्माता आणि लेखक दिग्दर्शक काहीतरी एक कलाकृती करतो की जी 2 आठवडे पण कदाचित चित्रपटगृहात राहणार नाही, त्याच्या विरुद्ध कसली मनगटशाही तुम्ही करता आणि कुठल्या भाषा करतायत? आणि मुळात मला असं वाटतं की ज्या फुल्यांनी संपूर्ण या धर्मशास्त्राबद्दल किंवा परंपरांबद्दल किंवा त्यातल्या अशास्त्रीय गोष्टींबद्दल बोललं, त्या फुल्यांना किंवा बाबासाहेबांना अभिप्रेत असं जे अंधश्रद्धा विधेयक आहे ते विधानसभेत पारित होण्यासाठी छगन भुजबळ काय करतायत, रामदास आठवले काय करतायत, तिथे वेगळीच मंडळी लढतायत. त्याच्यासाठी उतरा ना रस्त्यावर, त्याच्यासाठी करा ना तुमची मनगट बाहेर. ते करणार नाही तुम्ही. तिथे उद्धव ठाकरे असं म्हणणार की प्लॅस्टर ऑफ पॅरिस म्हणजे जिथे पर्यावरणाचा मुद्दा आहे तिथे सुद्धा उद्धव ठाकरे असं म्हणतात हिंदू धर्मांच्या भावनांना दुखावलं तर आम्ही, आणि त्याच्यात अगदी पूर्ववर्षीच्या युक्रांदी आणि पुरोगामी नीलम गोरे सुद्धा हिंदू धर्मांच्या भावना अशा पद्धतीने दुखवता येणार नाहीत म्हणून हे करतात. तर मला हे सगळंच असं आश्चर्य असं वाटतं की अनेकदा आपण असं म्हणतो की वेगळ्या पद्धतीची लोक वेगळ्या ठिकाणी गेली, म्हणजे त्याला आपण राजकीय भाषेत कुमारमंगल प्लान म्हणतो की कम्युनिस्टांनी काँग्रेसमध्ये शिरून काँग्रेसला कम्युनिस्ट करायचं. तर इथे आपल्याला असं दिसतं की एकेकाळी कुंकवाला आणि हळदी काय मंगळसूत्राला विरोध करणाऱ्या नीलम गोरे शिवसेनेत गेल्यावर मंगळसूत्र आणि कुंकूच लावायला लागले आहेत. तसं आता रामदास आठवले मनगटशाहीची भाषा बोलायला लागले आहेत. हरी नरके पण पोस्टर फाडल्याचं उत्तर देत नाही आहेत. म्हणजे तुम्ही तिकडे गेल्यानंतर तिकडच्या लोकांना सुधारणार आहेत की नाही? आणि आता आरक्षणाचाच मुद्दा आहे तर मला आणखीन 2 प्रश्न थेट विचारायचे आहेत की नाशिकमध्ये भुजबळांनी एक मोठी नॉलेज सिटी उभारलेली आहे. तिथे तुम्ही 100% ओबीसीने आरक्षण द्या ना, फक्त 3.5% ब्राह्मणांना द्या. 3.5% जी थेरी आपण मांडतो त्याप्रमाणे तिकडे भुजबळ नॉलेज सिटीमध्ये सगळ्या ओबीसी दलित भटके जे आहेत त्यांना 100% आणि फी सवलत आणि राहायला सोय पण करा ना, जी वसतिगृहांची आहे ती करा. लवासा जे आहे भुजबळांच्या साहेबांचं एक स्वप्न आहे, ती लेक सिटी आहे की जिथे लक्ष्मण माने पण त्याच्या समर्थनार्थ गेले होते. आणि तिथे काय ते आपले निळू दामले नावाचे जे पंडित आहेत त्यांच्या पंचांगाप्रमाणे काहीतरी काही लाख रोजगार तिथे निर्माण होणार आहे. ते तिथेही दलित भटके आणि आदिवासी आणि सगळ्या ओबीसींना आरक्षण देऊन काही नोकऱ्या द्या. रामदासजी माझं म्हणणं आहे की शिववाड्याच्या गाड्या लागणार आहेत त्याच्यामध्ये दलितांसाठी आरक्षण घ्या उद्धव ठाकरेंकडनं. हे काही काम करा ना. म्हणजे या सिनेमामध्ये जरी आरक्षणाला विरोध असला तरी तुमच्या हातात अनेक ठिकाणी आरक्षण द्यायची सोय आहे ना, ती तिथे करा ना. म्हणजे जिथे मुळात दलित वसतिगृहांची आज अवस्था झाली, रामदास आठवले स्वतःच्या सिद्धार्थ वसतिगृहातनं आणि किंवा वर्डीच्या वसतिगृहातनं त्या वसतिगृहांची हालत काय आहे, आज आश्रमशाळांची अवस्था काय आहे, याच्याबद्दल तुम्ही काही बोलत नाही, याच्याबद्दल काही करत नाही आहेत. समता प्रतिष्ठानचे लोक जे आहेत ते मला असं म्हणायचं किती लोक त्यातले सत्यशोधक पद्धतीने विवाह करतात, त्यातले किती लोक हिंदूंच्या चालीरीती पाळतात, ज्या फुल्यांच्या आदर्श ते सांगतात ते हे लोक गणपती बसवतात आणि गणपतीला फुलेवाड्याचा देखावा करतात. हा यांचा जो काही पुरोगामी विरोधाभास आणि विनोद आहे. तर मला असं म्हणायचं आहे की मग एकीकडे तुम्ही फुले आंबेडकर म्हणणार, दुसरीकडे फुलेवाड्याचा देखावा गणपतीत करणार, सत्यशोधक पद्धतीने विवाह करणार नाहीत. आणि एक लक्षात घेतलं पाहिजे, मुळात आरक्षणाचा जो मुद्दा आहे आज ओबीसी आरक्षणाच्या निमित्ताने हे सगळे जे लोक भांडत आहेत आणि आरक्षणाचा पण मुळात जो सामाजिक भाग आहे त्यातला तो पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य लोकांच्या संदर्भातला अस्पृश्यतेला धरून घटनेतलं मूळ आरक्षण होतं. आता जो ओबीसींचा लढाई तर ओबीसी हे कधीही अस्पृश्य नव्हते. ओबीसी जाती ह्या कायम सदन जाती होत्या, आजही त्या सदन आहेत. आज त्यातले अनेक लोक क्रिमी लेअरमध्ये येतील असे आहेत. मग ज्या सामाजिकतेचा मुद्दा तुम्ही म्हणता, ज्या अस्पृश्यतेविरुद्ध, ज्या विषमतेविरुद्ध लढायला पाहिजे, ज्या अंधश्रद्धेविरुद्ध लढायला पाहिजे, त्याच्या विरुद्ध लढता प्रकाश झासारखा एक टिनपाट माणूस, आपण अगदी त्याचा ते यांच्या पद्धतीने म्हणू की टिनपाट माणूस आहे आणि तो सिनेमा करतो आणि त्याच्यावर तुम्ही एवढा आकंठतांडव करता. मग अंधश्रद्धा निर्मूलन विधेयक जे पडलेलं आहे भुजबळांनी लावा ना मार्ग असते. संजय पवार हरी नरकेंना उत्तर द्यायचंय. हरी नरके, माझा वेळ संपत चाललाय, पण अत्यंत मूलभूत मुद्दे संजय पवारनी मांडलेले आहेत. तुम्ही उत्तर द्यायला हवं की ज्या गोष्टी करण्यासारख्या आहेत त्या न करता असे काहीतरी भावनिक वाद पेटवायचे, हे कितपत योग्य आहे? संजय पवार हे माझे फार जवळचे मित्र आहेत आणि चळवळीमध्ये त्यांचं फार मोठं योगदान आहे. त्यांनी मुक्तासारखा चित्रपट लिहिलेला आहे ज्याच्यामध्ये जाती प्रश्न अतिशय गंभीरपणे मांडलेला आहे. कोण म्हणतं टक्का दिल्यासारखं नाटक त्यांनी दिलेलं आहे आणि त्याच्यामधनं जाती प्रश्न अतिशय उत्तम पद्धतीने प्रबोधनाच्या अंगाने त्यांनी हाताळलेला आहे. त्यामुळे संजय पवारांच्या बद्दल पूर्ण आदर बाळगून मी सांगतो, संजय पवार साहेब, आपल्या माहितीसाठी आपण ऐकून घ्या की भुजबळ जर लढले नसते, रामदास आठवले जर लढले नसते तर या देशामध्ये मंडल आयोग लागू झाला नसता. आणि मंडल आयोग लागू झाला नसता तर आज ज्या 6 लाख लोकांना त्याचे फायदे मिळत आहेत या देशामध्ये ते मिळाले नसते. आणि म्हणून आपण जे फुले आंबेडकरी चळवळीतले आंतरविरोध सांगता आहात
ते आंतरविरोध आमच्याही मनात आहेत, परंतु त्याच्यावर आपण स्वतंत्रपणे चर्चा करू. आपण या ठिकाणी लवासा आणि भुजबळ नॉलेज सिटी याच्यावर बोलणार असू तर मी आपल्या माहितीला सांगेन की आपण जरा या भुजबळ नॉलेज सिटीला आपली भेट मी आयोजित करतो. आपण पहा, आपण जे आक्षेप घेताय ते चुकीचे आहेत. भुजबळ नॉलेज सिटीमध्ये या संदर्भामध्ये अतिशय उत्तम पद्धतीचं काम चालतं. पवार साहेब, या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये सुद्धा भटक्या विमुक्तांना, ओबीसींना, दलित आदिवासींना हक्क मिळावेत म्हणून भुजबळ ज्या पद्धतीने लढले, ज्या पद्धतीने लढतायत, आताही लढतायत आणि बाहेरही लढतायत, कृपा करून कृतज्ञपणाने त्या संदर्भामध्ये माहिती न घेता बोलू नका. पण मग हरी नरके बरोबर आहे, संजय पवारांचं म्हणणं हे सगळं ते जर करत असतील, हे सगळं भुजबळ करत असतील, तर एका चित्रपटाचा विषय घेऊन प्रसिद्धी मिळवण्याची काय गरज आहे? प्रसिद्धीचा विषय नाहीये निखिलजी, तुम्ही लोक उलट गल्लत करताय. अहो, आम्ही अशा पद्धतीनं चित्रपटाला विरोध केल्यामुळे त्या चित्रपटाला प्रसिद्धी मिळणार आहे. तो चित्रपट ते तरी का करताय तुम्ही? ऐका, तो चित्रपट कदाचित थोडाफार जास्त चालेल, परंतु हा धोका पत्करावा लागतो. त्याचं कारण असं की जेव्हा समाजामध्ये तेढ निर्माण होणार आहे, या देशाची फाळणी होण्याच्या संदर्भामध्ये काही प्रश्न निर्माण होणार आहेत, त्या शांतपणे बसता येत नसतं, तेव्हा जी तशी एका चित्रपटामुळे देशाची फाळणी वगैरे होत नाही. हरी नरके, इतकं गंभीरपणे घेऊ नका, लोकांना भडकवू नका. कृपा करून आम्ही सगळे शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांची माणसं आहोत. महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची माणसं आहेत, अशा प्रकारची चळवळी आहे. संजय पवार आता बोलले. माझं म्हणणं इतका क्षुल्लक विषय आहे, हिंदी सिनेमाचा विषय आहे, त्याच्यावरून आरक्षणाचं वादळ पेटवणं काही योग्य आहे असं तुम्हाला वाटतं का? हेमंत देसाई, शेवटी मी तुम्हाला विचारतोय की शेवटी एकच प्रश्न आहे, हे सगळं वादळ आता चालू झालेलं आहे, उद्या हायकोर्टाचा निर्णय येईल, पुढचे 3 दिवस काहीतरी होईल. काय वाटतं तुम्हाला? महाराष्ट्र शांत राहावा, माझी कायम इच्छा, ते दंगली होऊ नये कुठच्याही प्रश्नावर, हिंदू मुसलमान असो, ओबीसी असो, दलित असो, दंगली होऊ नये म्हणून काय खबरदारी घेतली पाहिजे? खबरदारी तर आर पाटलांनी घेतली पाहिजे, पण त्याच्या पलीकडे मी मगासपासून सांगतोय असं की चित्रपटामुळे वातावरण बिघडण्यापेक्षा वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न राजकारणी करतात. कारण त्यांना गंभीरपणे त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, 100% करायला पाहिजे. जर भुजबळ असं म्हणत असतील की आम्ही रस्त्यावर येऊन लढाई लढू, त्याचा अर्थ काय होतो हे त्यांना माहिती आहे, आणि सरकारमधला एक जबाबदार मंत्री असं म्हणतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मला असं वाटतं की भुजबळांनी आतापर्यंत काही चित्रपटामध्ये स्वतः कामं केलेली आहेत. ते नाटक आणि सिनेमाची माध्यमाची उत्तम जाण आहे. त्यांनी स्वतः दर्दी आहेत, कलेचे दर्दी आहेत. उत्तम चित्रपट निर्माण करावा त्यांनी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुजरात आणि महाराष्ट्र ही दोन्ही राज्य आता की असहिष्णुता जे चित्रपटासंबंधी, नाटकासंबंधी सगळ्यात जास्त असहिष्णू झालेले राज्य आहेत. त्यापैकी गुजरातचा भाग सोडून देऊ आपण, महाराष्ट्र सगळ्या प्रकारे पुरोगामी असताना सुद्धा अशा प्रकारे भावना प्रक्षोभाचं राजकारण करतोय. आणि विशेषतः कलेमध्ये महाराष्ट्र खूप मोठा आहे. तर त्यामध्ये घाशीराम कोतवालपासून आपल्याला ती असहिष्णुता आपल्याला दिसते. इतके दिवस ठाकरे ही असहिष्णुता पसरवण्याचं काम करत होते, आता ठाकरेंच्या वळचणीला आलेले पुढारी ते करत आहेत. आणि मराठा महासंघ वगैरे, संभाजी ब्रिगेड, छावा वगैरे या संघटना आपापल्या पद्धतीने काम करतच असतात. म्हणजे आता महाराष्ट्रामध्ये कुठलाही एक समाज घटक यापासून मुक्त नाही. हे वातावरण अति चिंता निर्माण करणार आहे. म्हणून ही चिंता सर्वसामान्य माणसांनी करायला पाहिजे. आणि सर्वसामान्य माणसांनी प्रवोक न होता, राजकारण्यांनी किती प्रवोक करण्याचा प्रयत्न केला तरी शांतता बाळगली पाहिजे. जातीमधल्या सहिष्णुता आणि सामंजस्य टिकवलं पाहिजे. शेवटी पुन्हा एकदा प्रश्न बघूया आपला. आरक्षण सिनेमाला होणारा विरोध योग्य आहे का? बघा पडद्यावर. आता 52% लोक म्हणतायत होय विरोध योग्य आहे, पण 48% लोक म्हणतायत विरोध योग्य नाहीये. अत्यंत वादाचा हा मुद्दा आहे. माझं सगळ्यांना एवढंच आव्हान आहे, विचारांचा मुकाबला विचारांनी करा. सिनेमाला उत्तर द्यायचं असेल तर सिनेमा काढा, पुस्तकाला उत्तर द्यायचं असेल तर पुस्तक लिहा. रस्त्यावर उतरू नका. पोस्टर फाडणं, जाळणं, प्रेक्षकांना सिनेमा बघण्यापासून परावृत्त करणं हे लोकशाहीमध्ये बसत नाही. आणि फुले आंबेडकरी विचार जो आहे, शाहूंचा जो विचार आहे, त्यामध्ये विचार स्वातंत्र्य हा कणा आहे, लोकशाही हा कणा आहे. तिला नख लावू नका. धन्यवाद. पहा फक्त IBN लोक.